हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये SSC बोर्ड परीक्षा 2024 विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 या विषयाची आपण उत्तरे बघणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत, तुम्ही वाचलेल्या असणारच. त्यानंतर पहिला त्यातला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा. तर ती पहिला प्रश्न उत्तर आहे प्लॅनेरिया. दुसरा आहे लॅक्टोबॅसिलस ब्रीस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने ... ही पेय तयार केले जाते. उत्तर आहे कॉफी. तिसरं जनुकातील एखादे न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते, यामुळे लहानसा बदल घडून येतो, त्या बदलाला उत्परिवर्तन असे म्हणतात. महाराष्ट्रात टिंबटिंब हे अणुऊर्जा केंद्र आहे. हा नाही तर क हा तारापूर हा पर्याय बरोबर आहे. संधिपात संघाचे उदाहरण विंचू. गटातनं बसणारा शब्द या ठिकाणी पापलेट आहे. तसे त्वचा मॅलेनिन, स्वादुपिंड इन्सुलिन. नेक्स्ट सत्य असत्य विधान ओळखा. पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चौथं WHO या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संस्था. जागतिक आरोग्य संस्था असं मराठीत सुद्धा तुम्ही लिहू शकता. पुरुष या ठिकाणी 44 अधिक XY हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 2 शास्त्रीय कारणे लिहा. त्यातील पहिलं कासव जमिनीवर व पाण्यात राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. उत्तर त्यानंतर दुसरं जलविद्युत ऊर्जा व सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांचा नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात, कारण तिसरं व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते, याचं कारण आहे. तुम्हाला स्क्रीनवरती उत्तर दिसते, तुम्ही एकदा वाचून घ्या. व्हिडिओ पॉज करून उत्तर वाचलं तरी हरकत नाही. नेक्स्ट खालील प्रश्न सोडवा. 3. पहिला किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही 4 दुष्परिणाम लिहा. दुष्परिणाम अनेक आहेत, त्यापैकी आपल्याला 4 लिहायचं आहे. ते पहिलं एक्सरेच्या उच्च पारणामुळे कॅन्सरकारी अल्सरची निर्मिती होते. दुसरं शरीरातील ऊतींचा नाश होतो. जनुकीय बदल होणे. चौथं दृष्टीवर हानिकारक परिणाम होतो. या प्रकारचे आपल्याला दुष्परिणाम लिहिता येतील. त्यामुळे दुसरं खालील तक्ता पूर्ण करा. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आपल्या पुस्तकामध्ये खूप सारे दिलेले आहेत, त्यापैकी आपले 4 कोणतेही लिहायचे आहेत. 3 आपत्ती व्याप्तीचा विचार करता विचारात घ्याव्या लागणाऱ्या 4 महत्त्वाच्या बाबी लिहा. आपत्तीचे नेमके स्वरूप, त्या येण्यापूर्वी निसर्गात होणारे बदल, आपत्तींच्या परिणामांचा काळ आणि पुनर्वसनाचा काळ, पुनर्निर्मितीचा काळ यासारख्या आपल्याला बाबी विचारात घ्यावे लागतील. असं होतं. सूक्ष्मजैविक प्रक्रियेद्वारा मिळण्यात येणाऱ्या 2 इंधनाची नावे लिहा. या इंधनाचा वापर वाढवणे का गरजेचे आहे ते सांगा. उत्तर स्क्रीनवरती असेल. 4 आहे 5वं DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय, या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो, त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. प्रश्न 3 खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 5 सोडवायचे, 15 मार्क्स. त्यामध्ये पहिलं जीवनसत्वे म्हणजे काय. जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. विद्राव्यतेच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करा. मेदविद्राव्य आणि जलविद्राव्य. वरील वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक उदाहरण द्या. मेदविद्राव्यामध्ये यापैकी कोणतेही तुम्ही एक लिहू शकता, हे जीवनसत्वे आहेत. जलविद्राव्यामध्ये B आणि C हे जीवनसत्व आहेत. व्याख्या लिहा. मूळ पेशी. तर मूळ पेशी म्हणजेच या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता आणि
बहुविधता असलेल्या पालक पेशी असतात. क्लोनिंग म्हणजेच काय, एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजेच क्लोनिंग. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके. व्याख्या: बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साध्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माला पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. तिसरं आपल्याला ही योग्य शब्द जे आहेत ते आपल्याला योग्य ठिकाणी लिहायचे. या ठिकाणी पेट्रोलियम, घातक, यांत्रिक, पिरिडन्स या ठिकाणी दिलं आहे, पिरिडिन्स. ओके, पिरिडिन्स या ठिकाणी ऑक्सिजन आणि या ठिकाणी CO2. चौथा आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीचे निरीक्षण केले तुम्ही करा आणि आपल्या उत्तरं लिहायची आहेत. याची उत्तरे पुढीलप्रमाणे. दिलेली आकृती कशाची आहे तर पवनचक्कीचा आराखडा आहे तो. या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता? वारा, हवा या प्रकारे लिहिता येईल. या स्रोतात पर्यावरण स्नेही स्रोत का म्हणतात? कारण का हे इंधन कधीही न संपणारे आहे आणि यामध्ये पर्यावरणीय समस्या निर्माण होत नाही. पर्यावरणीय समस्या म्हणजे प्रदूषण निर्माण होत नाही, म्हणून आपण यांना पर्यावरण स्नेही स्रोत असे म्हणतो. तणाव व्यवस्थापनाचे उपाय याचे अनेक आहेत, त्यापैकी काही उपाय या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. 6. प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही 6 साहित्यांची नावे लिहा. उत्तर. नेक्स्ट. अवशेषांक म्हणजेच काय? उत्तर. सजीवातील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांग म्हणतात. कोणत्याही 2 अवशेषांकांचे नाव लिहायचे आहेत. आंत्रपुच्छ, कानांची स्नायू, माकडहाड, अक्कलदाढ. 30 अवशेषांग इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत? आपल्याला त्याचा उपयोग नाही, परंतु इतर प्राण्यांना त्याचा उपयोग आहे. ते पहिलं, मानवाला निरुपयोगी आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त आहे. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे. मी प्रचलनासाठी, अन्न पकडण्यासाठी नलिकापादांचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखा. एक उदाहरण द्या. तारामासा या ठिकाणी. नंतर, मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुण आहे. माझा समावेश कोणत्या संघात होतो? हे कोणत्या इतर जंत आणि गोलकृमी. तसे या ठिकाणी मी कल्याणद्वारे शोषण करतो. या ठिकाणी मत्स्यवर्ग आहे, म्हणजे आपण मासा हे उदाहरण देऊ शकतो. 4. पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते? पुरुषां. एका शुक्राणूची लांबी किती असते? तर 60 मायक्रोमीटर. यांचे कार्य शुक्राचे वहन करणे. शुक्रपेशी कोणत्या विभाजित पेशीद्वारे तयार होतात? तर अर्धसूत्री. या ठिकाणी उत्तरे पुरुष ग्रंथी. तसेच या ठिकाणी तुम्हाला उत्तर संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, संवेदनशील प्रजाती, अनिश्चित प्रजाती यासारखे आपल्याला उत्तर लिहिता येईल. जैववैविध्यतेचे संवर्धन कसे करता येईल? कोणतेही 4 मुद्दे लिहा. उत्तर आपल्याला स्क्रीनवरती दिसते. त्यानंतर शेवटचं, धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी. च्या पृष्ठांचे रंग या ठिकाणी गुलाबी रंग आणि हिरवा रंग. सो या प्रकारे आपण ही पूर्ण उत्तरपत्रिका सोडवलेली आहे. आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.